मी वारंवार कालही सांगितलं, आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, सर्व कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाने सांगितलं, कुठलीही हिंदी भाषा ही कंपल्सरी केली नाही. मराठी भाषाच कंपल्सरी केलेली आहे. ऑप्शनल भाषा म्हणजे आपल्या मुलांना समजा भारतामध्ये फिरायचं असेल तर हिंदी आली पाहिजे, हिंदीत बोलता आलं पाहिजे. जगामध्ये जायचं असेल, अमेरिकेत जायचं असेल तर इंग्रजी आली पाहिजे. ऑप्शनल भाषा असल्या पाहिजे. आणि जी नवी शिक्षा नीती माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारने दिली आहे त्यामध्ये हेच म्हटलं आहे, आपली राज्यातली भाषा ही कंपल्सरी ठेवायची आणि बाकी भाषा मात्र ऑप्शनल असल्या पाहिजे. हिंदी ऑप्शनल आहे, इंग्रजी ऑप्शनल आहे, पण त्या ठिकाणी मराठी कंपल्सरी आहे. राजनगाव माझ्या सर्वांना शुभेच्छा आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहे आणि त्यामुळं आपल्या पक्षाला कसं स्थान मिळवून द्यायचं, कसं लोकाभिमुख करणं ते त्यांचं काम असतं. पण आम्हालाही माहिती आहे की आमचं महायुतीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार 14 कोटी जनतेकरता ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे, मुंबईच्या विकासापासून तर विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेलं गडचिरोली आणि अमरावती याचाही विकासाचा विचार आम्ही करतो आहे. त्यामुळं पुढचा काळ हा कोण किती एकत्र येतं, कोण कोणासोबत जातं, कोण कोणासोबत येतं, यापेक्षा विकासाला महत्त्व देणारा काळ येणार आहे. या महाराष्ट्राचा विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची 14 कोटी जनता आता कोण एकत्र येतं, कोण एकत्र येत नाही याच्यावर न जाता विकासावर जाणार आहे.